राम राम मंडळी, शुभ सकाळ. आता 6:30 वाजतापासून मी उठली होती आणि माझ्यानंतर अधिराज उठलेला असते, तुम्हाला माहिती आहे. तर अधिराजला मी पुन्हा झोपवून दिलं, कारण थंडी खूप आहे म्हणून तो पुन्हा झोपला. आणि म्हणून तुम्हाला बघा पूर्ण शांत दिसेल, पण माझा गळाटा मात्र तसंच पडलेला आहे. आता मी सगळं आवरशिवर करते, कारण तो झोपलेला आहे अधिराज. आणि इथे तुम्हाला कपड्याचा गळाटा दिसेल. इतके साऱ्या कपड्याचा गळाटा झालेला आहे आणि ठेवायला सुद्धा जागा नाही. तुम्हाला दाखवते, अधिराज झोपलेला आहे हळूच, कारण तो कसा बड्या मुश्किलनी झोपला. तर दिसलं असेल तुम्हाला. आणि आमच्याकडे सकाळी सकाळी माल काढतात हॉटेलचा, कारण हॉटेल आमचं खूप छोटं आहे आणि त्याच्याचमुळे मी व्लॉगिंग करण्याचं ठरवलं की चला सक्सेस होऊ किंवा नाही होऊ, पण आपण काहीतरी प्रयत्न करत आहे, त्याच्यात मी समाधानी राहील. की मी अशी शांत बसलेली नाही आहे घरी, काही ना काहीतरी प्रयत्न केला. आता तुम्हाला माझा आवाज खूप हळू येईल, कारण अधिराज उठून जाईल ना, आणि तो उठला तर मग मला पुन्हा करू देणार नाही. आता पटापट मी कपडे आवरते, भांडे घासते, याचा वाटा वगैरे साफ करायचा आहे. गुंजन टिफिन घेऊन स्कूलमध्ये गेली आहे आणि माझा दुसरा चहा 8 वाजता झालेला आहे. 6:30 वाजता 8 वाजता तुम्हाला माहिती आहे मला चहा आधी पाहिजे. आणि गुनूला आज टिफिनमध्ये मी दिलेली आहे जिरा आलू आणि पोळी, कारण रोज टिफिनचं तेच टेन्शन असते की काय भाजी देऊ, कारण तिला कोणत्याही भाज्या आवडत नाही. काल गोबीची दिली होती आणि मला अजून एक व्हिडिओ बनवायचा होता, पण आता मी ते नंतर बोलते तुमच्यासोबत. त्याच्या आधी तो झोपलेला आहे, तर मी कामं करून. मी अशी मुलगी आहे की मला शांत बसलेला आवडत नाही, त्याच्यामुळे मी रील्स बनवते, व्हिडिओज वगैरे बनवते. एक फायदा माझा होऊन जातो. मला वाटलं खिशात हात पडल्यानंतर किती पैसे आहेत, पण आता बापूच्या खिशात कधीच मला पैसे मिळत नाही. बिल मिळते, कांद्यावाल्याचं बिल, आलूवाल्याचं बिल. भरपूर कपड्याचा गळाटा झालाय आणि हे कपडे मला कुठे ठेवायचे तेच कळत नाहीये. मी यांच्या मागे लागली आहे की एक दिवाण घ्या बक्सेवाला, म्हणजे त्यामध्ये कपड्यातले खूप सारे नवीन कपडे बसू शकते, पण मागे लागून लागून मी अक्षरशः पागल झाली. 15 एक महिना झाला आहे आम्ही बाहेर गेलो नाही, आणि मी म्हणत आहे की मला अधिराजला गुंजनला बाहेर घेऊन जा. आमच्या साहेबांना काही वेळ नाही आहे घेऊन जायला, कारण दिवसभर घरी राहून 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 रील्स बनवून बनवून किती बनवायची, पागल होऊन जाते. आणि मला ब्लॉग आवडते काढायला वगैरे, तर मग मी बाहेर गेल्यानंतर बनवू शकते, व्हिडिओज काढू शकते, तर काहीच नाही. तसं मी इथे भरपूर फिरलेली आहे, म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं तर मी आईकडे एवढी नाही फिरली, पण इथे मला छान मैत्रिणी वगैरे मिळालेल्या आहे, त्याच्यामुळे माझं भरपूर फिरणं झालं. आणि अधिराज असा असला तरी मला टेन्शन नाही आहे. माझ्यासोबत माझी एक मैत्रीण असते, ती खूप लक्ष देते माझ्याकडे, आणि त्याच्यानंतर माझी मुलगी पण सोबत असते, तर ती तिच्या मुलीला पण बघते, माझ्या मुलीला पण बघते. फक्त आम्ही सोबत जातो, फक्त मला अधिराजला बघावं लागते, बाकी मला काहीच टेन्शन नाही आहे. आम्ही शेतावर वगैरे पार्टी करतो, एन्जॉय करतो छान. तेव्हा पण मी अधिराजला वगैरे मस्त सोबत नेते, त्याला पण मज्जा येते, कारण त्याला बाहेरच्या वातावरणामध्ये नेणं जरुरी आहे. पण त्याचं एक असं आहे की त्याला एकदा जर मी बाहेर नेलं ना, तर त्याला घरी आणल्यानंतर पुन्हा तो रडतो की मला घरी आणू नका, बाहेरच ठेवा. त्याच्यामुळे त्याची ही भीती वाटते मला, बाहेर नेलं की त्याला मग बाहेरच पाहिजे, घरी ठेवलं की त्याला घरीच पाहिजे, आणि त्याला आपल्याच घरी पाहिजे. म्हणजे मी आईकडे, बहिणीकडे वगैरे कुठे गेली तर तो 2 दिवसाच्या वरती नाही राहू शकत. 6 वाजले आहे मित्रांनो, आणि भयंकर थंडी आहे. आणि मी मगाशी
मगाशी म्हणजे सकाळीच कपडे पूर्ण आवरले होते. आता तुम्हाला दाखवते. एवढे कपडे आवरले, अजून अर्धे कपडे ठेवायला जागा नव्हती, पण मी सगळं उचलून ठेवलं होतं. आता माझी मुलगी गेली आहे ट्युशनला. आता मी दाखवते पुन्हा तुम्हाला कपड्याचा हाल बघा. तुम्हाला दिसत असेल पूर्ण कपडे तिने फेकफाक केलेले आहे. फेकफाक म्हणजे काही तिने शोधलं असेल तिथे, तर तिला काही मिळाले नाही, तर त्याच्यामुळे तिने सगळे कपड्याचं व्यस्त करून टाकलेली आहे. आणि इकडे अधिराज बाबू मस्त उठलेला आहे, म्हणजे दुपारी आता झोपला. आता थोडंसं जेवण वगैरे करून दिल्यानंतर त्याच्यानंतर आता तो उठला आहे. आता तो वाट बघत आहे दुधाची. काय करताय तू अधी? अधी काय करत आहे अधिराज? ए अधिराज, मस्त उठल्याबरोबर तो इतका छान बसला खुर्चीवर जाऊन, कारण त्याला माहिती आहे आता आपल्याला दूध मिळेल, त्याची दुधाची वेळ झालेली आहे. तर याच तुम्ही सगळेजण मस्त थंड थंड नाही, गरम गरम चहा प्यायला. बघा हा नौटंकी. जेवण वगैरे झालं आणि तो टाकत आहे तोंडामध्ये बोट, आणि तोंडामध्ये बोट टाकल्यानंतर मग पुन्हा उलटी नाही करणार. आता नाटक करत आहे. राघव पण बघा म्हणते अशी नसते. गुडघो ऑलवेज गुडघो आहे, आणि नाटक पण किती चालू आहे त्याचं. इकडे बाईकडे. ओ मग माझे राजा, ओ मग माझे सोना. रात्रीच्या लवकर येते याला, काहीच म्हणू नका म्हणते, काहीच नाही. रागात बघा कसा बघत आहे. माझं जेवण सुद्धा झालं नाहीये अजून ना. आधी पिल्लू इकडे बघ. मग आधीचे केस कापायची का? तुम्ही सांगाल बरं मला. आता हिवाळा चालू आहे, मी केस कापले ना तर असं मला वाटते की अजून थंडी वाजेल, केसामुळे थोडस गरमाहट राहते, म्हणून मी त्याची टकली केलेली नाही आहे. पण बघा त्याचे केस किती वाटते. पडला पडला आधी, पडला पडला. इतनी सी हसी, इतनी सी खुशी, इतना सा तुकडा चांद का बाग मी. याच्या पुढचं नाही येत. अभिराज तुला येते का? येते तुला? बरं नाही मग नाही. अदिला भूर जायचंय, अदिला बाहेर नेऊ आपण, ठीक आहे? बाहेर जायचं ना. झालं झालं, खूप अश्रू वाहत आहे तुझे. इकडे बघ. बाय बाय कर, बाय बाय कर बरं सगळ्यांना. गुड नाईट कर, गुड नाईट, गुड नाईट कर बरं. आधी 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 बाय बाय, बाय बाय. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आता मी जेवण करते. अधिराजचं जेवण झालेलं आहे, पण आता अधिराज टाकत आहे तोंडामध्ये बोट. काय करायचं या पोरायचं? इकडे बघ. बाय बाय करते, बाय बाय. आता मी गाई गाई करते. उद्या भेटू आपण. बाय बाय कर ना. बाय बाय, बाय बाय कर, बाय बाय. आणि कुच्चितपणा काही जात नाही. तीच जागा आहे त्याची स्पेशल, बाकी त्याला असं उंचावर कुठेही बसवता येत नाही. स्मार्ट स्मार्ट दिसतंय अलिराज. कसं समजवायचं आता तुला सांग, कसं समजवायचं? तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.